लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. हार्वेस्टरने गहू काढण्याकडे लिंबागणेश येथील शेतकऱ्यांचा वाढता कल. मजुरांऐवजी यंत्रसामग्री परवडते, वेळ, श्रम व पैशांची बचत. डॉक्टर गणेश ढवळे. बीड जिल्हा तालुक्यातील लिंबागणेश गव्हाच्या पिकाची कापणी व मळणी करण्यासाठी मजुरांऐवजी हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र लिंबागणेश परिसरात दिसून येत आहे. यंत्राद्वारे काढणी केल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होत असल्याने शेतकरी यांत्रिकीकरणाला पसंती देत असल्याची प्रतिक्रिया येथील शेतकरी गणपत तागड यांनी व्यक्त केली आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात सध्या रब्बी पिकांच्या कापणी मळणीची लगबग सुरू आहे. गत काही वर्षांपासून गव्हाची काढणी हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने करण्याचे प्रमाण वाढले आहे. शेती कामासाठी मजुरांची टंचाई तसेच वाढलेले मजुरी दर यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने कापणी करणे कठीण होत आहे. मजुरांच्या मदतीने गव्हाची कापणी, बांधणी आणि मळणी करण्यासाठी साधारणतः 4 ते 5 दिवस लागतात व त्यासाठी 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो. मात्र हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने हेच काम अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होत असून प्रति एकर सुमारे 3,000 रुपयात काढणी होते. त्यामुळे वेळ आणि पैशांची मोठी बचत होत असल्याने शेतकरी हार्वेस्टर मशीनचा वापर अधिक प्रमाणात करू लागल्याने शेतकरी गणपत तागड यांनी सांगितले. आज ग्रामीण भागामध्ये गव्हाचं पीक काढणी चालू आहे. गव्हाचे पीक काढत असताना तर मजुरी मिळत नाही आणि मजुराकडून करायचं म्हणलं तर 6 ते 7 हजार एकरी खर्च येतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी शक्यतो हार्वेस्टरने गहू काढण्याचं हाती काम घेतलेलं आहे आणि त्यालाही खर्च कमी येतो. एकरी 3,000 खर्च येतो जवळपास. परंतु एका बाजूने पाहिलं तर खर्च कमी येतोय, परंतु गव्हालाच भाव कमी असल्यामुळं साधारण 2200 ते 2,500 गव्हाचा भाव आहे, तोच कमी असल्यामुळं शेतकरी सध्या हे त्या बाबतीत अडचणीत आहे. काय ना तुमचं? गणपत तागड, राहणार लिंबागणेश. बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता, वृत्तवाहिनी, महाराष्ट्र. बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.